कर्जत शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच तिथं रास्ता रोको आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात आलं होतं. त्याचं कारण देखील आपल्या सर्वच कर्जत जनरेला किंवा आमच्या अहिल्यानगर जिल्हावासियांना ज्ञात आहे. तिथं एक हनुमान मंदिर आहे आणि त्याच्यावरती काही लोकांनी तिथं अतिक्रमण केलं आणि मंदिरामध्ये आमच्या माता भगिनी आल्या नाही पाहिजे अशा प्रकारचा उद्देश होता आणि त्या दृष्टीकोनातून सातत्याने त्यांनी मंदिरापर्यंत हळूहळू येऊन अतिक्रमण वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि अतिक्रमण वाढल्यानंतर निश्चितच तिथं वेगळ्या विचाराची मंडळी, जिहादी मंडळी तिथं काही कापण्याचा असं मंदिराच्या परिसरामध्ये काहीतरी आपल्या भावना दुखवतील अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न होत होता. म्हणून तिथली काही मंडळी आमची चक्र हिंदू समाजाची तिथं जिल्हाधिकारी कार्यालय नगर शहरामध्ये असल्याकारणे त्यांनी उपोषण सुरू केलं आणि आज जिल्हाधिकारी महोदयांनी याच्यावरती सविस्तररित्या बैठक आयोजित केली आणि बैठकींकरता सर्वांच्या उपोषणकर्त्यांना देखील आमंत्रित करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं कुठेतरी आज त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी देखील पूर्ण केल्या जातील अशी त्यांनी ग्वाही दिली. आणि हे जे तिथं असणारं अतिक्रमण आहे सरकारी जमीन आहे त्याच्यावरती शासन योग्य ते प्रकारे निर्णय घेईल आणि उर्वरित अतिक्रमण हे काढण्याचे देखील निर्देश जिल्हाधिकारी महोदयांनी दिल्यामुळं आज आमची समाधान व्यक्त केलं. निश्चित पूर्ण अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही तर आमच्या सर्व हिंदू संघटनांचा त्याला असणारा जो काही पाठपुरवठा आहे आमच्या वतीनं निश्चितपणे केला जाईल.